हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर. आजचा एक मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. जेव्हा जेव्हा मी यूट्यूबवर कोणताही व्हिडिओ पोस्ट केलाय त्याच्या खाली मला याबद्दल कॉमेंट्स नक्की आलेले आहेत आणि म्हणूनच तोच व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्या भेटीला आले. डार्क सर्कल्स किंवा डोळ्याच्या खालची काळी वर्तुळं कशी घालवावी याबद्दल ताई मार्गदर्शन कर, असं अनेक वेळेला तुम्ही मला माझ्या DMsमध्ये येऊन सांगितलंय, तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगितलंय आणि त्याच विषयी आपण इथे बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, डार्क सर्कल्स येणं ही अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही न्यूनगंड मनात बाळगू नका. जेव्हा मी शूटिंग करायचे, जेव्हा माझी लाईफस्टाईल वेगळी होती, तेव्हा मला सुद्धा यातनं प्रचंड जावं लागलेलं आहे. पण तरीसुद्धा काही लोकांना खूप डार्क सर्कल्स असतात, खूप काळेपणा असतो आणि म्हणूनच त्याच्यासाठी काही होम रेमेडीज आपण करू शकतो का, किंवा काय काय काळजी घेऊ शकतो याविषयी मी आज इथे बोलणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त एक छोटीशी गोष्ट, 100Kच्या आपण अगदी जवळ आहोत. त्यामुळे तुम्ही जर का अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी माझ्या कम्युनिटी सेक्शनमध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, सध्या मी जे पुस्तक वाचते त्याविषयी, ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, तर त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ आवडेल का, तर अनेक लोकांनी हो सांगितलेलं आहे. तर डेफिनेटली तो व्हिडिओ घेऊन सुद्धा मी तुमच्या भेटीला येते. फक्त मला रिसर्च करायला थोडासा वेळ हवा आहे. माझं थोडं रिसर्चचं काम चालू आहे त्याच व्हिडिओसाठी. त्यामुळे या सगळ्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला जर का हवी असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल मी व्हिडिओ पोस्ट केला की. बघूया डार्क सर्कल्सची माहिती आणि ते घालवण्याचे उपाय. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिले इथे आपण आता कारणांविषयी बोलूया. सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे हेरिडिटी. तुमच्या जीन्समध्ये जर का ती प्रवृत्ती असेल डार्क सर्कल्स येण्याची, तर तुम्हाला डेफिनेटली कितीही काळजी घेतली तरी थोडा तरी हा त्रास कुठे ना कुठे आयुष्याच्या टप्प्यावर होणारच आहे, कारण तुमच्या जीन्समध्ये ती प्रवृत्ती आहे. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला जर का डोळे खूप रब करण्याची म्हणजे चोळण्याची सवय असेल तरी सुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात. आणि हे कधी होतं, तर आपण जेव्हा मेकअप स्त्रिया काढतात तेव्हा एकदम घासून घासून डोळ्यात घासून आपण मेकअप काढला तर ती गोष्ट होऊ शकते. किंवा काही जणांना डोळे चोळण्याची खाज येत असल्यामुळे असेल किंवा अनेक काही कारणांमुळे असेल, खूप सवय असते, त्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स येऊ शकतात. तिसरं कारण म्हणजे सन एक्सपोजर. तुम्ही जर का UV प्रोटेक्शन किंवा सनस्क्रीन न लावता बाहेर गेलात तर तुम्हाला डार्क सर्कल्सचा त्रास नक्कीच होऊ शकतो. चौथं कारण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस तुम्ही जर का घेत असाल, खूप थकवा तुम्हाला आलेला असेल, बर्नआउट झालेला असेल कामामुळे, तर काळी वर्तुळं डोळ्याच्या खालची दिसू शकतात किंवा तुम्हाला बघायला मिळू शकतात. पाचवं कारण डार्क सर्कल्सचं आहे की जागरणं तुम्ही जर का खूप करत असाल, मला माहिती ही गोष्ट मी पण करते, जागरणं तुम्ही करत असाल किंवा स्क्रीन समोर तुम्ही खूप वेळ जर का देत असाल तर डेफिनेटली डार्क सर्कल्सचा त्रास तुम्हाला बघायला मिळणार आहे. ही काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे काळी वर्तुळे डोळ्याखाली बघायला मिळू शकतात. आता वळूया घरगुती उपायांकडे. सगळ्यात पहिला घरगुती जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला दोनच गोष्टी लागणार आहेत. एक छोटासा बटाटा किंवा मोठा असेल तर अर्धा बटाटा आणि त्याबरोबर कापसाचे 2 बोळे. आता करायचंय काय, हा जो बटाटा आहे तो आपल्याला छानपैकी किसून घ्यायचा आहे आणि किसल्यानंतर त्याचा रस आपल्याला एका छोट्याशा वाटीत जमा करायचा आहे. आता हा जो बटाट्याचा रस आहे तो खूप उपयोगी असणार आहे आपले डार्क सर्कल्स कमी करायला. मुळात बटाट्याचा जो रस आहे तो एक ब्लीचिंग एजंट आहे. म्हणजे काळेपणा जर का आलेला असेल आपल्या चेहऱ्यावर, त्वचेवर किंवा डोळ्याच्या खाली, तर तो कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसाचा खूप उपयोग होतो आणि म्हणूनच आपण ते आपलं पहिलं इन्ग्रेडियंट म्हणून त्याचा आपण इथे वापर केलेला आहे. आता करायचं आहे काय, कापसाचे 2 बोळे सरळ सरळ या रसामध्ये आपल्याला डिप करायचे आहेत आणि ते कापसाचे बोळे डोळ्यावर छानपैकी ठेवून आपल्याला चिल करायचं आहे. एक 10 मिनिटं शांतपणे तसेच राहा, त्या रसाला आपलं काम करू द्या आणि त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने तुम्ही आपले डोळे धुवून टाकू शकता. ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून 3 वेळेला करू शकता आणि बटाट्यामध्ये ज्या ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तुम्ही नक्की बघाल की डोळ्याखालचा काळेपणा कमी होण्यासाठी खूप मदत होईल. त्यामुळे ही आहे आपल्या आजच्या व्हिडिओमधली पहिली होम रेमेडी. वळूया पुढच्या होम रेमेडीकडे. मी जेव्हा शूटिंग करत होते तेव्हा मला ग्रीन टी प्यायची खूप सवय होती आणि हा ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर त्या बॅग्स न फेकता त्याचा एक अप्रतिम वापर मी करायचे. ग्रीन टीमध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या डोळ्याला त्याचा खूप उपयोग होतो. आता करायचं आहे काय, तर ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर त्या बॅग्स न फेकता
त्या करायच्या आहेत आपल्याला रेफ्रिजरेट. आणि त्याच्यानंतर या थंडगार बॅग्स एक 10-15 मिनटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर बाहेर काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या डोळ्यावर ठेवायच्या आहेत. असंच तुम्ही एक 10-15 मिनटं राहा आणि त्यानंतर तुम्ही या टी बॅग्स काढून टाकू शकता. त्याच्याने मी म्हटलं त्याप्रमाणे डोळ्यावर जर का सूज आलेली असेल, डोळ्यांना थकवा आलेला असेल किंवा डार्क सर्कल्स आलेले असतील, या सगळ्यामध्ये या टी बॅग्स अत्यंत उपयोगी आहेत. या रेमेडीसाठी मुद्दामून जाऊन ग्रीन टी आणू नका. अनेक रेमेडीज मी पुढे सुद्धा सांगणार आहे, पण तुम्ही जर का ऑलरेडी ग्रीन टी पीत असाल तर डेफिनेटली त्या बॅग्स फेकून न देता तुम्ही आता त्याचा असा उपयोग करू शकता. त्यामुळे ही आहे आपली पुढची रेमेडी. ग्रीन टी आपल्या ज्या बॅग्स आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहेत आपल्या डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी करण्यासाठी. आता या टिपमध्ये मी तुम्हाला मार्केटमध्ये मिळणारं एक असं सिरम सांगणार आहे ज्याचा तुमच्या डार्क सर्कल्सवर खूप उपयोग होतो. आता मी माझ्या आयुष्यात खूप क्रीम्स वापरून बघितलेली आहेत, पण या सगळ्यापैकी एक सगळ्यात इफेक्टिव्ह आय सिरम जे मी इथे तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे द ऑर्डिनरीचं कॅफेन सोल्युशन. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही, हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता कॅफेन सोल्युशन काय करतं तर आपल्या डोळ्याच्या खालती जो काळसर किंवा निळसर रंगाच्या ज्या ब्लड वेसल्स असतात, ज्यांना अत्यंतिक डार्क सर्कल्स आहेत त्यांना त्या बघायला मिळतात. नसा ॲक्च्युली दिसून येतात काळपट किंवा निळसर रंगाच्या. अशा लोकांना मात्र कॅफेन सोल्युशन वापरणं खूप गरजेचं आहे, कारण कॅफेन ही जी नसांची सूज आहे ती कुठेतरी कमी करतं आणि हा काळपटपणा घालवायला मदत करतं. आता द ऑर्डिनरीचं हे जे कॅफेन सोल्युशन आहे ते तुम्ही रोज रात्री वापरू शकता आपल्या CTM रुटीन नंतर आपल्या डोळ्याच्या खालती. आता ह्याच्यामुळे तुम्हाला साधारण एक महिन्याभरातच तुमच्या डार्क सर्कल्समध्ये खूप पॉझिटिव्ह फरक बघायला मिळेल. मी स्वतः हे माझ्या रुटीनमध्ये नक्की वापरते जेव्हा मला काळपटपणा डोळ्याच्या खालती जाणवतो तेव्हा. मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक क्रीम्स मी वापरून बघितलेली आहेत, पण हे सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. मला माहिती आहे थोडंसं महाग साईडला हे जातं, पण ही एक बाटली आरामात तुम्हाला 5 ते 6 महिने पुरेल आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात कुठेही पैसा वाया जाणार नाही याची गॅरंटी आहे. आणि म्हणूनच हे सिरम मी तुम्हाला इथे नक्की हक्कानं सजेस्ट करते. तर हे आहे आपलं पुढचं कॅफेन सिरम जे आपण मार्केटमधनं आणू शकतो आपल्या डार्क सर्कलसाठी, जर तुम्हाला कुठलाही घरगुती उपाय करायचा नसेल तर. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मला कॅफेन वापरायचं तर आहे माझ्या डार्क सर्कलसाठी, पण माझ्याकडे तेवढं बजेट नाही आहे, तर मग मी काय करू शकते? मी असताना काही काळजी करायची नाही. आता पुढची जी टिप आहे ती तुमच्यासाठी आहे. मी एक घरगुती कॅफेन मास्क दाखवणार आहे जो तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेला वापरू शकता तुमच्या डार्क सर्कल्ससाठी. यासाठी फक्त 2 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात पहिले थोडीशी कॉफी पावडर, इन्स्टंट कॉफी पावडर, आणि दुसरी म्हणजे थोडंसं ॲलोवेरा जेल. 1 चमचा कॉफी पावडर आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल आपण मस्तपैकी मिक्स करायचं आहे आणि हे जे जेल आहे तो मास्क म्हणून आपल्या डोळ्याच्या खालती आपल्याला लावून ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं किंवा तुम्हाला जर का पॉसिबल असेल तर अर्ध्या तासापर्यंत सुद्धा तुम्ही हा मास्क लावू शकता. आठवड्यातून 3दा किंवा अगदी खूप जर का तुम्हाला डार्क सर्कल्स आली असतील तर 4 वेळा सुद्धा तुम्ही हा मास्क वापरू शकता. डोळ्याच्या खालती मस्तपैकी हा मास्क लावून ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासांनी तो आपल्याला धुवून टाकायचा आहे. अगदी मस्तपैकी स्वस्तात मस्त असा कॅफेनचा मास्क मी तुम्हाला इकडे सांगितलेला आहे. जर का तुम्हाला अजून मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी या मास्कमध्ये पाहिजेत तर एखादी व्हिटॅमिन ईची गोळी जी मार्केटमध्ये अगदी चीप अगदी स्वस्तात अवेलेबल आहे, अख्खी स्ट्रिप तुम्हाला 20-25 रुपयाला मिळून जाईल, तर एक त्यातली व्हिटॅमिन ईची गोळी सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकता. पण जर का तुमची अति ड्राय स्किन नसेल तर याची काहीही गरज नाही. तुम्ही 2च या इन्ग्रेडियंट्सचा म्हणजे कॉफी आणि ॲलोवेरा जेल हा मास्क तुम्ही आठवड्यातून 4 वेळा वापरू शकता आणि तुम्ही फरक नक्कीच बघाल तुमच्या डार्क सर्कल्समध्ये. आता पुढची जी टिप आहे ती टीनेजर्ससाठी नाही आहे. जर का तुमचं वय 25च्या वरती असेल तर आणि तरच हे टिप तुमच्यासाठी आहे. जसं कॅफेन आपल्या डोळ्याच्या खालती खूप चांगलं असतं, त्याचप्रमाणे अजून एक इन्ग्रेडियंट जो डार्क सर्कल्स किंवा जर का डोळ्याच्या खालती सुरकुत्या तुम्हाला यायला लागल्या असतील तर अत्यंत उपयोगी असतो आणि तो इन्ग्रेडियंट म्हणजे रेटिनॉल. त्यामुळे कोणतंही आय क्रीम तुम्ही जर का घेत असाल तर त्याच्यात रेटिनॉल हा जर का इन्ग्रेडियंट असेल तर डेफिनेटली तुमच्या डोळ्याला त्याचा अत्यंत उपयोग होणार आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे रेटिनॉल हा एक अँटी एजिंग पॉवरफुल इन्ग्रेडियंट आहे जो 25च्या नंतरच वापरला जातो, ज्याच्यामुळे स्किनची इलॅस्टिसिटी खूप चांगली राहते, रिंकल्स पटकन येत नाहीत, डोळ्याच्या खालच्या काळ्या वर्तुळांमध्ये सुद्धा रेटिनॉल अत्यंत उपयोगी असतं. त्यामुळे रेटिनॉल असलेलं कोणतंही आय क्रीम तुम्ही मार्केटमध्ये चांगल्यापैकी वापरू शकता.
तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझी 2-3 सजेशन्स बाजूला ठेवीन. पण मी म्हटलं त्याप्रमाणे स्ट्रिक्टली टीनेजर्ससाठी हे नाही. रेटिनॉल एका वयाच्या नंतरच वापरायला सुरुवात करायची असते. त्यामुळे 25च्या वरच्या सगळ्या लोकांनी रेटिनॉल हा जो इन्ग्रेडियंट आहे तो नक्की तुमच्या आय सिरमच्या हे जे रुटीन आहे त्यात तुम्ही नक्की वापरू शकता. फेशियल मसाजचा सुद्धा अत्यंत उपयोग होतो डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी. फेशियल मसाजवर मी एक अख्खा डिटेल्ड व्हिडिओ माझ्या चॅनेलवर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की ती प्रक्रिया बघा. काय होतं जेव्हा आपण मसाज करतो तेव्हा आपल्या चेहऱ्याचा जो ब्लड फ्लो असतो तो ब्लड सप्लाय वाढतो आणि त्याच्यामुळे जर का काळेपणा आलेला असेल तर तो हळूहळू कुठेतरी कमी व्हायला मदत होते. आता यासाठी प्युअर व्हिटॅमिन ईचं तेल तुम्ही वापरू शकता, ज्या कॅप्सूल्स मिळतात त्या, किंवा आल्मंड ऑइल, ऑलिव्ह ऑइल ह्यापैकी कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता अंडर आईजला हलकेपणाने मसाज करायला. हा जो मसाज असतो त्याच्याने मी म्हटलं त्याप्रमाणे तुमच्या डार्क सर्कल्सचा अपीअरन्स तर नक्की कमी होईलच, पण त्याप्रमाणे ओव्हरऑल स्किनवर ग्लो यायला सुद्धा खूप मदत होणार आहे. त्यामुळे ही आहे आपली पुढची टिप. छानपैकी अभ्यंग ज्याला आपण म्हणतो तसा मसाज आपल्याला करायचा आहे आपल्या चेहऱ्याला आणि त्याने आपले डार्क सर्कल्स खूप कमी होणार आहेत. आता वळूया व्हिडिओच्या शेवटच्या टिपकडे. ह्या ज्या टिप्स आहेत त्याच्याने तुमच्या डार्क सर्कल्सवर काही परिणाम होणार नाही, पण जर का डोळ्याला थकवा आलेला असेल, रात्री जर का खूप फटिगनेस आलेला असेल तर डेफिनेटली याचा उपयोग होतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काकडीचे काप. रेफ्रिजरेटरमधली थंडगार काकडी घ्यायची आहे, त्याचे छान 2 काप करायचे आहेत आणि ते आपल्या डोळ्यावर ठेवून द्यायचे आहे. त्याच्यामुळे डोळ्यामधली जी सगळी उष्णता असते ती कुठेतरी कमी व्हायला मदत होते आणि डोळ्याची सूज उतरते, प्लस असं छान रिलॅक्स्ड वाटतं. त्यानंतर अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर का गुलाब पाणी असेल तर फ्रीजमधलं गुलाब पाणी तुम्ही त्याच्यात कापसाचे बोळे बुडवू शकता आणि असे बोळे तुम्ही थंडगार तुमच्या डोळ्यावर ठेवू शकता. ह्याच्यामुळे सुद्धा सूज उतरायला अत्यंत मदत होते. मी म्हटलं त्याप्रमाणे ह्याच्याने तुमच्या काळेपणावर काहीही परिणाम होणार नाही डोळ्याच्या, पण डेफिनेटली जर का स्क्रीन टाईममुळे खूप ऑफिसहून आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी असं लो वाटत असेल तर डेफिनेटली हे उपाय केल्यावर खूप छान वाटतं आणि म्हणूनच शेवटच्या टिपमध्ये या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला इकडे सांगते. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. लक्षात ठेवा या सगळ्या इम्परफेक्शन्स मधून सुद्धा तुम्ही आहात तसे सुंदर आहात. त्यामुळे स्वतःवर आहे तसं आधी प्रेम करायला शिकायचं आहे. या ज्या होम रेमेडी आहेत त्याच्याबरोबर थोडासा पेशन्स दाखवायचा आहे, कारण डार्क सर्कल्स मॅजिकली गायब एका आठवड्यात होतील असं होणार नाही, कारण त्याची वेगवेगळी कारणं आहेत. मी म्हटलं त्याप्रमाणे हार्मोन्सपासून स्ट्रेसपर्यंत अनेक गोष्टी त्यात जातात. त्यामुळे आपली लाईफस्टाईल सुधारणं हा राजमार्ग आहे डार्क सर्कल्ससाठी. तो आधी त्याचा प्रयत्न करा आणि त्याबरोबर या होम रेमेडीज आहेतच तुमच्या मदतीला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.